नमस्कार, मी आहे केळशीला. वेलकम तुमचं ट्रॅव्हल विथ मयुरेश. आणि आपण आलेलो आहे आज कासव महोत्सव बघायला. माझ्या मागे कासव सोडलेले आहेत आणि ते कासव गेलेले आहेत समुद्रात. कासव महोत्सव बघायला आम्ही नवी मुंबईवरून सकाळी 3:30च्या सुमारास निघालो. केळशीला जाण्यासाठी निघालो आहे आम्ही. भर उन्हात आमची गाडी केळशीच्या दिशेने सुसाट चालली होती. मग वाटेमध्ये माणगाव सोडल्यावरती आम्ही थोडासा वडापाव खाण्यासाठी विश्रांती घेतली. वडापाव खाऊन झाल्यावरती आम्ही पुढे निघालो आणि वीरच्या पुढे गेल्यावरती आम्ही राईट टर्न घेतला मंडणगडच्या दिशेने. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या थंड वातावरणात आम्ही गाडी चालवत पुढे निघालो आणि मग अंधार पडल्यावरती हा बघा काय अंधारात आमची गाडी चालली होती. खतरनाक, जाम भीती पण वाटत होती, पण मजा येत होती. आणि शेवटी आम्ही केळशीला पोहोचलो. रात्री 9 वाजता पोहोचल्यावरती आम्ही पहिल्यांदा तिथे जेवणावरती ताव मारला. खूप भूक लागली होती. जेवण एकदम अप्रतिम होतं आणि राहण्याची सोय पण एकदम मस्त होती. श्री निसर्ग सावली होमस्टेमध्ये आम्ही थांबलो होतो. त्याचा वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी पाठवला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे. जेवण झाल्यावरती आम्ही आलो बीचवरती फेरफटका मारायला. आमच्या होमस्टेपासून जस्ट 1-2 मिनटाच्या अंतरावरच आहे. हे बघा असे वाळूमध्ये काहीतरी चमकतं आहे मस्तपैकी. आणि हा बघा चंद्रही आलेला आहे आणि लाटांचा आवाज तर मनाला प्रसन्न करून देणारा होता. पण दिवसभराच्या प्रवासामुळे आणि सकाळी लवकर उठून कासव महोत्सव बघायला यायचा होता म्हणून आम्ही लवकर झोपलो. गुड मॉर्निंग. तर आम्ही आहोत केळशीला. आता सकाळी उठलेलो आहे आम्ही. सकाळी केळशीला सकाळी सुटलो. म्हणजे जाऊ दे काहीतरी ओके, काहीतरी गडबड झाली. आम्ही आता बीचला चाललोय. कारण की टर्टल फेस्टिवलला आलोय आम्ही आणि आता चाललोय आम्ही बीचला ते टर्टल्स बघायला. तर 6:30 वाजलेत सकाळचे आणि आम्ही चाललोय टर्टल फेस्टिवल बघायला बीचवरती. जसं मी तुम्हाला बोललो, आमच्या होमस्टेपासून गेटच्या बाहेर पडल्यावरती जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरच बीच आहे, जिथे कासव महोत्सव पण होणार होता. आणि तो बीचही तसा पण चांगलाच आहे. बीचवरती गेल्या तुम्हाला सुरुवातीलाच हे कासव उबवणी केंद्र दिसेल, ज्याच्यामध्ये ॲक्च्युली टोपल्यांच्या खाली ती कासवांची अंडी आतमध्ये वाळूमध्ये पुरून ठेवलेली आहेत. जेव्हा कासव इथे अंडी घालून जाते तेव्हा त्यांना ते खाणाखुणांमुळे कळतं की अंडी कुठे घातलेली आहेत. तर ते अंडी तिथून काढली जातात आणि ह्या उबवणी केंद्रामध्ये ती आणून ठेवली जातात. आणि मग ठराविक कालावधीनंतर ती पिल्लं अंड्यातनं बाहेर येतात आणि तीच पिल्लं मग नंतर समुद्रात सोडली जातात. सध्या तरी इथे कोणी नाही आहे जे ॲक्च्युली ते टर्टल सोडतील म्हणून. बरीच लोक आहेत इथे. वी आर वेटिंग. तर बघूयात, विल वेट. नाहीतर मग पाण्यामध्ये खेळू आणि जाऊ. हे बघा मागे माझ्या खूप जण तुम्हाला वेटिंग करण्यामध्ये दिसतं. तसं बीच शांत आहे, पण लोकांनी खूप घाण केलेली आहे ऑलरेडी इथे बीचवरती. बराच वेळ वाट बघितल्यानंतर काहीच हालचाल नाही. मग समजून चुकलो आम्ही की आज काही पिल्लांना सोडता येणार नाही आहे, आज काही महोत्सव होणार नाही आहेत. ती पिल्लं सोडण्यासाठी अंडीतनं बाहेर यावी लागतात, तरच ती समुद्रात सोडू शकतात. तर आमचा हिरमोड झालेला आहे. मग आम्ही गेलो समुद्रात पाण्यात खेळायला. पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यानंतर आमचा पुश डे राहिला होता, म्हणून मग आम्ही इथे पुशअप्स मारत बसलो आणि आमचा पुश डे कंप्लीट केलेला आहे. पण पुशअप्सने आमचं मन नाही भरलं आहे, तर एकमेकांना पुश करण्याची आमची मनात इच्छा निर्माण झाली, जी आम्ही बीचवर आल्यावर नेहमीच करतो. तर आम्ही कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आणि कुस्ती करायला लागलो बीचच्या वाळूमध्ये. जवळपास 15-20 मिनटं आम्ही कुस्ती खेळलेलो आहे, पण त्याच्यातले काही थोडेसेच हायलाईट आम्ही इथे टाकतो आहे. जर पूर्ण कुस्ती बघायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की पूर्ण कुस्तीचा व्हिडिओ टाकायचा आहे का, तर आम्ही नक्की टाकू. काही डाव महेशचे बसलेले आहेत, काही डाव माझे बसलेले आहेत. माझे कमी बसलेले आहेत. महेशने ह्यावेळी डॉमिनेट केलेला आहे मला. ही इज रिअली गुड प्लेअर. आम्हाला ह्यावेळी कुस्तीमध्ये प्रेक्षक पण भेटलेले आहेत. बीचवरती फिरणारी मुलं आमच्याबरोबर आलेले आहेत आणि ते तिथे व्हिडिओ बघत, आमची कुस्ती बघत बसले, व्हिडिओ काढले, फोटो काढले. तर मनसोक्त कुस्ती खेळल्यावर आणि थकल्यावरती आम्ही तिथून निघालो. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, नाश्ता केला आणि पुढच्या दिशेने निघालो बाणकोट किल्ला बघायला आणि वेळास फिरायला. बाणकोटचा व्हिडिओ मी वेगळा टाकेन, पण आपण ह्या व्हिडिओमध्ये केळशीच कवर करू. आजचा सकाळचा दिवस तर आम्ही गेला. मग दिवसभर आम्ही वेळास बाणकोट फिरून आलो आणि संध्याकाळी कदाचित कासव महोत्सव बघायला मिळेल म्हणून संध्याकाळी पुन्हा बीचवर आलो, पण काही नाही. मग आम्ही आरामात निवांत वेळ घालवला. आता उद्या सकाळी पुन्हा केळशी बीचवर येऊ कासव महोत्सव बघायला. 6 वाजलेत सकाळचे आणि आम्ही चाललोय आता परत बीचवरती टू सी टर्टल्स. होपफुली आज ते टर्टल्स अंड्यांच्या बाहेर आलेले आहेत आणि ते समुद्रात सोडतील. सगळे आम्ही रेडी होतोय आता.
हो, तर आज बीचवर आल्या आम्हाला दिसलेलं आहे की कासवांची पिल्ला आहेत. कासवांची पिल्ला आज समुद्रात सोडली जाणार आहेत आणि आम्ही कासव महोत्सव बघू शकणार आहे. आता इथे थोडीफार माहिती दिली जाते जे टुरिस्ट आलेले आहेत त्यांना कासव महोत्सवाविषयी. प्रथमेश, रुपाली, ध्रुवी, त्याच्यानंतर रेयांश, रिया, महेश आणि मागे रोहन सगळे नुसते वाट बघतायत की हे लोक कधी कासव घेतील आणि पाण्याबाहेर सोडतील. त्यांना ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. शेवटचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि आता त्यांनी कासव घेतलेले आहेत. त्या टोपल्यांमध्ये कासव आहेत. तर आपण डिस्कवरीमध्ये वगैरे आधी बघितलं असेल की ती कशी कासवं रेतीमधनं स्वतःहून बाहेर येतात आणि मग नंतर बराच लांबचा पल्ला गाठून ते समुद्रात येतात. तर इथे ॲक्च्युली त्या टोपल्यांनी जवळपास अर्ध्याच्या वर रस्ता त्यांचा स्वतः आपणच कवर केलेला असतो. एकदम पाण्याच्या जवळ आल्यावरती त्यांना सोडलं जातं आणि ते स्वतः चालत चालत मग समुद्राच्या दिशेने पाण्यामध्ये जातात. हा एकदम अविस्मरणीय क्षण आहे. एकदम अनुभव पण वेगळाच आहे. ह्या पिल्लांना शिकवणारं कोणीच नाही आहे की कसं राहायचं आहे, कसं वागायचं आहे, कसं जगायचं आहे. ते जन्मल्यापासून स्वतःच जसं काही पोटातूनच शिकून आलेले आहेत असेच अंड्यातनंच शिकून आलेले आहे असे ते स्वतःहून चालत आहेत समुद्राच्या दिशेने. समुद्रात गेल्यावरही त्यांची आई त्यांची वाट बघते असं नाही. समुद्राच्या पाण्यात गेल्यावरही त्यांना स्वतःचंच जीवन जगायचं आहे, स्वतः स्ट्रगल करायचं आहे आणि जगायचं आहे. पण मग आता समुद्रात खेळायला वगैरे नाही जाऊ शकणार आता. नाही तर एक अर्धा तास नाही फक्त जातात तो पण बोलत असेल ये अरे काय आहे? तो पळायला लागला तो. तो पळाला तो बघ तो गेला तो तिथे. वेळासचा कासव महोत्सव जास्त फेमस आहे पण आम्हाला केळशीला पण आहे हे कळल्यावरती आम्ही केळशीला आलो कारण की इथे गर्दी कमी आहे वेळासपेक्षा. तुम्ही बघू शकता की लोक पण कमी आहेत आणि आम्हाला मस्त एन्जॉय करता आलेला आहे. छान कासव महोत्सव बघता आला आहे. भरपूर फोटो काढता आले आहेत. तर तुम्ही पण केळशीला या पण आता ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी या. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा.